Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरलं आणि त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. यातच सोशल मीडियावर आणखी एक नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असं या पार्टीचं नाव आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आला आहे. आता ही E20 जनता पार्टी काय, ही पार्टी कोणी काढली आणि त्यांच्या मागण्या काय, हे पुढील काही मिनिटात पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद विकट, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. E20 जनता पार्टी म्हणजे काय, तर E20 जनता पार्टी हा कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा अधिकृत संघटना नाही. हा सोशल मीडियावरती एक सुरू झालेला डिजिटल नागरिक अभियान आहे. ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. E20 जनता पार्टी स्वतःला सर्वसामान्य वाहन चालकांचा आवाज असल्याचं सांगतात. या अभियानामागील लोकांचं म्हणणं आहे की केंद्र सरकार E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देत असेल तर त्यास हरकत नाही. मात्र ग्राहकांना 100% शुद्ध इथेनॉल फ्री पेट्रोल खरेदी करण्याचा पर्यायही पेट्रोल पंपावरती केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा. कोणतं इंधन वापरायचं याचा निर्णयही ग्राहकांनी स्वतः घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं. सोशल मीडिया हँडलवरच्या पोस्टनुसार त्यांची सबसिडी बंद करणं, मोफत इंधन देणं आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा ही त्यांची प्रमुख आणि मुख्य मागणी आहे. आता या E20 जनता पार्टीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. सोशल मीडिया मीम्स आणि त्यांच्या व्यंगांच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या जनता पार्टीला मिळताना दिसत आहे. सध्या या अकाउंटचे इंस्टाग्रामवर 5 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच ट्विटरवर देखील 50,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या काय, तर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावरती E20 सोबतच 100% इथेनॉल फ्री पेट्रोल उपलब्ध करावं असं त्यांचं म्हणणं आहे. वाहन उत्पादकांनी ज्या इंधनांची शिफारस केली आहे तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं आणि सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधन विषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळावं. आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरती वेगवेगळे प्रयोग करू नयेत सध्या असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, या E20 जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार मोहीम काय आहे, तर E20 जनता पार्टीच्या नावानं सोशल मीडियावरती स्वतंत्र हँडल करण्यात आले आहे. त्यावर E20 पेट्रोल विषयी सातत्याने पोस्ट केल्या जात आहेत. सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या तर त्यात म्हटलंय की वितरण आणि लॉजिस्टिकची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, ग्राहकाची नाही. आम्ही आमच्या वाहनांवर जास्त GST आणि रजिस्ट्रेशन फी भरली आहे. त्याच्या बदल्यात आम्हाला आमच्या वाहनांच्या संपूर्ण आयुष्यासाठी योग्य इंधन मिळण्याची अपेक्षा आहे. जर योग्य इंधन उपलब्ध करून देता येत नसेल तर वाहन उत्पादक आणि धोरणकर्त्यांनी गैरयोग्य इंधनामुळे होणाऱ्या कोणत्याही अतिरिक्त दुरुस्ती किंवा नुकसानीची हमी घ्यावी आणि त्याचा खर्च देखील त्यांनी करावा असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकरी आणि साखर कारखान्यांना पाठिंबा देणं हे लाखो वाहनधारकांच्या खिशावर बोजा टाकून होता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, आता प्रत्येक धोरणात उत्पादक आणि ग्राहक दोघांचेही संरक्षण झालं पाहिजे अशी देखील त्यांची अट आहे. आता त्यांच्या अकाउंटवरती एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की आमची वाहने कोणतीही चाचणी प्रयोगशाळा नाहीत. आम्ही ती आमच्या कष्टाच्या पैशातून विकत घेतली आहेत आणि त्यावर आधीच आम्ही कर भरला आहे. पुढे असंही नमूद करण्यात आलं आहे की भारत हा मध्यमवर्गीयांचा देश आहे. लाखो लोकांसाठी वाहन ही चैनीची वस्तू नसून रोजीरोटी आणि दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च, इंजिनची कार्यक्षमता थेट त्यांच्या खिशावरती परिणाम करते. आता E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, तर राजकीयताचे संबंध आहेत का, तर E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरती स्पष्ट लिहिलेलं आहे, नमूद करण्यात आलं आहे की हे स्वतंत्र नागरिक अभियान आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित थेट प्रश्न मांडणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करणे आणि भारताच्या E20 धोरणावरती खुली आणि निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडून आणणे असा त्यांचा उद्देश आहे असं त्यांच्या पेजवरती म्हटलेलं आहे. आणि आम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार करत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आम्ही फक्त नागरिकांच्या हक्कांच्या बाजूने उभे आहोत असं त्यांनी म्हटलंय. कॉक्रोच जनता पार्टीशी तुलना E20 जनता पार्टीची सुरू आहे का, तर सोशल मीडियावरती सध्या कॉक्रोच जनता पार्टी या अभियानाशी त्यांची तुलना केली जात आहे. कारण या दोन्ही मोहिमा सोशल मीडियावर फक्त व्यंग आणि मीम्स आणि जनजागृतीच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात मे 2026 मध्ये व्यंगात्मक मोहिमे म्हणून त्यातूनच एक सुरू झाली. पुढे नीट पेपर फुटी जी झाली, त्यामध्ये पेपर लीक झाले, त्या मुद्द्यावरती त्यांनी जन आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये आंदोलनाचं रूपांतर एक जन
आंदोलन झालं, त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता E20 जनता पार्टीचा पाठिंबा वाढत चाललेला आहे आणि सरकार देखील E20 धोरणात बदल करणार का, हे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व राजकीय अपडेटसाठी, सर्व बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.